खरं तर आज गुढीपाडवा आहे आणि त्याच निमित्तानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाडवा मेळावा सुद्धा होणार आहे। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आज पाडवा मेळाव्याच्या निमित्तानं मनसैनिकांसोबत संवाद साधतील। आगामी महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या संदर्भात राज ठाकरे आज नेमकी काय भूमिका घेणार याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष आहे। सध्याच्या राजकीय पक्षांच्या भूमिका, नागपूरची दंगल, महापुरुषांचा अवमान आणि या सगळ्याची प्रकरणं सध्या गाजतायत। औरंगजेबाची कबर, मराठीचा मुद्दा आणि इतर भाषिक यांच्यामधला वाद अशा अनेक प्रश्नांवरती राज ठाकरे आज बोलण्याची शक्यता आहे। सोबतच पक्षांतर्गत कार्यकारिणी यामध्ये केलेले बदल आणि पुढील राजकीय नेमकी भूमिका काय असणार आहे यावरती सुद्धा राज ठाकरे आज भाष्य करतील। मनसेच्या मेळाव्यासाठी मनसैनिक आता पोहोचायला सुरुवात झाली आहे आणि या ठिकाणी तगडा असा पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आला आहे। आणि याविषयी बोलण्यासाठी आपण थेट आता शिवाजी पार्कात जाऊयात। आमचे प्रतिनिधी अजय माने आणि अमेय राणे हे दोघे सुद्धा शिवाजी पार्कच्या या तयारीचा आढावा घेतील आणि तिथले अपडेट्स आपल्याला देतील। सुरुवातीला अमेय राणे यांच्याकडे जाऊयात। अमेय, कशी नेमकी तयारी सुरू आहे? यामिनी, तयारी अगदी जोरदार सुरू आहे आणि जसं तू सांगितलंस की यंदाचा गुढीपाडवा मेळावा हा महाराष्ट्र नवनिर्माण सैनिकांसाठी आणि राज ठाकरेंसाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण की पक्षासमोरची आव्हानं आता पूर्णपणे बदललेली आहेत। जसा तू उल्लेख केलास की विधानसभा निवडणूक ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी तितकीशी चांगली गेलेली नाहीये, काही आमदार निवडून आला नाहीये आणि त्यामुळे आगामी पालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था या पक्षाच्या बांधणीसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत। आपण आधी शिवाजी पार्कचा एक आढावा दाखवूया। आपण आज शिवतीर्थ पूर्णपणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या झेंड्यांनी कसं सजलेलं हे आपण पाहू शकतोय। चहूबाजूंना आसन व्यवस्था केलेली आहे आणि पूर्ण जे मैदान आहे ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बॅनर्सनी पक्षाच्या झेंड्यांनी पूर्णपणे सजवलेला आहे आणि शिवाजी पार्कचा आसपासचा परिसर सुद्धा आज पूर्णपणे मनसेमय झालेला पाहायला मिळतोय। जसजसं ऊन कमी होईल तसतसं मनसैनिक इथं येऊन आपापली आसनं ग्रहण करतील। विशेष निमंत्रितांसाठी वेगळी सोय आहे, पत्रकारांसाठी वेगळी सोय आहे, जे पक्षाचे पदाधिकारी गटनेते आहेत त्यांच्यासाठी पुढच्या भागात सोय आहे आणि त्यानंतर मग मागे राज्याच्या विविध कानाकोपऱ्यातनं येणारे जे मनसैनिक आहेत त्यांच्यासाठी सोय करण्यात आली आहे। दुसरीकडे आपण पाहूया की हा जो मुख्य स्टेज आहे तो सुद्धा पूर्णपणे भगवा झेंडू फुलांनी सजवण्यात आलेला आहे आणि याच्यावर मान्यवरांना बसण्याची सोय करण्यात आलेली आहे। पोलीस जे आहेत ते सुरक्षेचा अंतिम आढावा घेत आहेत। कशा प्रकारे सुरक्षा व्यवस्था आहे, कशा प्रकारे आयोजकांनी कार्यक्रमाचं आणि सभेचं आयोजन केलं याचा पोलीस आढावा घेत आहेत। आपण बघू शकतोय की मनसेचं इंजिन इथं लावण्यात आलेलं आहे। एक मोठी गुढी सुद्धा इथं स्टेजवरती उभारण्यात आलेली आहे। आज गुढीपाडव्याचा सण आहे आणि त्यानिमित्तानं आज राज ठाकरे कशा पद्धतीनं आपली राजकीय गुढी उभारतात हे पाहणं गरजेचं आहे, कारण की सध्या राज्यातली जी परिस्थिती आहे, महापुरुषांच्या बद्दल जे अवमान केले जात आहेत, गुन्हे दाखल होत आहेत, आंदोलनं होत आहेत, दंगली होत आहेत, त्या संदर्भात राज ठाकरे काय बोलणार हे महत्त्वाचं आहे, कारण की याबद्दल आपण थेट आपल्या गुढीपाडवा मेळाव्यातच आपलं मत किंवा आपली जी भावना आहे ती व्यक्त करू। यापूर्वी एक दोन कार्यक्रम झाले, मात्र तिथं राज ठाकरे यांनी या विषयांवरती बोलणं टाळलं होतं। त्यामुळे सध्याची राज्यातली सामाजिक परिस्थिती काय आहे यावर राज ठाकरे काही भाष्य करतात का हे पाहावं लागेल। त्याचबरोबर पक्षात्मक रचना जी मनसेच्या वतीनं करण्यात आलेली आहे, कधी नव्हे ती एक संघटनात्मक बदल पक्षाच्या वतीनं करण्यात आलेले आहेत। मुंबईला अध्यक्ष मिळालाय, ठाण्याची जबाबदारी काही जणांकडे दिलेली आहे, दक्षिण मुंबईसाठी वेगळा नेता दिलेला आहे, पश्चिम उपनगरासाठी वेगळा नेता दिलाय। त्यामुळे मनसेनं आता संघटनात्मक बांधणीवर सुद्धा भर दिल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आज राज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सैनिकांना उद्देशून काय संदेश देतात हे पाहावं लागेल। अगदी अमेय, तुम्ही असे सोबत राहा। खरं तर मैदानाच्या आतमधली एकूणच व्यासपीठाजवळची स्टेजवरची ही सगळी आसन व्यवस्था आपण बघत होतो, तिथली तयारी बघत होतो आणि आता शिवाजी पार्कच्या गेटवरती जाऊयात। तिथे आमचे प्रतिनिधी अजय माने आहेत। अजय, आता हळूहळू खरं तर सगळे मनसैनिक जमायला सुरुवात झालेली आहे, त्यांच्या मनामध्ये सुद्धा औत्सुक्य आहे। राज ठाकरे आज नेमकं काय बोलतील याचं? यामिनी, खरंच आहे, जसं तू म्हटली की मनसैनिक जे ते जमावायला लागलेले आहेत। दोन गोष्टी मी इथे दाखवतो। आधी आपण थेट मनसैनिकांशी बोलणार आहोत। खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि महापालिकेच्या निवडणुका हा महत्त्वाचा मुद्दा असणार आहे। मनसेचा सगळ्यात पहिला सरपंच जो आहे तो आपल्या सोबत आहे आणि त्यांच्याशी आपण थेटची बातचीत करणार आहोत। आज राज ठाकरे काय भूमिका घेणार, काय वाटतंय तुम्हाला? मी मातोतीर्थ बुलढाणा जिल्हा राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या माहेरघरातून आलो आणि बुलढाणा जिल्ह्यातून एकमेव सरपंच आहे
आज सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र धर्माची गुढी कशी उभारायची थोड्याच वेळात सन्माननीय राजसाहेब ठाकरे महाराष्ट्र सैनिकाला आदेश देतील आणि आदेशाचं पालन 100% होणार. कारण आता माननीय राजसाहेब ठाकरे यांना आदेश घेतलेला आहे, माझ्या महाराष्ट्र सैनिकांसाठी काम करायचंय. माझा महाराष्ट्र सैनिक पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका इथपर्यंत पोहोचला पाहिजेत. हा आदेश थोड्याच वेळात माननीय राजसाहेब ठाकरे हे देतील. सर्व महाराष्ट्र सैनिक कानेकोपऱ्यातून आलेले आहे. महाराष्ट्र तांडा, वस्ती, वाड्यात, गावात तसं तुम्ही म्हणता ते आपण जर पाहिलं तर एकीकडे आधीच विश्वास जो आहे तो तयार झालेला आहे. महिला पदाधिकारी मनसेच्या ज्या आहेत त्याही या ठिकाणी आलेल्या आहेत. आय कार्डचं वाटप आणि त्याच्यानंतर आतमध्ये जायची तयारी. ताई कुठून आलेल्या आहेत आणि काय भावना आहेत आज मनसे? नाही, इथेच राहतो आम्ही, इकडेच आहे, राजसाहेबांच्या इकडेच राहतो. आणि आज नेमकं राज ठाकरे काय म्हणतील, काय वाटतंय? माहित नाही आता ते काय बोलतील. आता काय आम्ही त्याचीच वाट बघतोय, ते काय बोलतील त्याचीच वाट बघतोय आम्ही. उत्सुकता आम्हाला त्याचीच लागली आहे की ते काय बोलतील. आपण जर पाहिलं तर अनेक महिला पदाधिकारी ज्या आहेत त्या एकदम पाडव्याची तयारी करून आलेल्या आहेत. सगळ्या महिला पदाधिकारी आहेत आज जाताना पाहायला मिळतात. आतमधली यावेळी सगळी दृश्य जी आहेत ती मी तुला दाखवतो. खरं तर सिक्युरिटीची व्यवस्था जी आहे तर हा महत्वाचा विषय असणार आहे. कारण की महाराष्ट्रभरातून मनसैनिक जे आहेत ते या ठिकाणी येणार आहे. त्यामुळे अगदी अजय. प्रत्येक गेटवर जी आहे ती सुरक्षा रक्षकांची एकंदरीत चेकिंग जी आहे ती असणार आपल्याला पाहायला मिळणार अगदी, आहे. अगदी. बॅग चेकिंग साठी मशीन जे आहेत ते उभारण्यात आलेल्या आहेत. पोलीस प्रशासन आज ठिकाणी संपूर्ण तैनात करण्यात आलेले. त्यामुळे कोणी जो आतमध्ये जाईल त्याची बॅग या ठिकाणी तपासली जाईल. त्यासोबत पुरुष मनसैनिक असतील त्यांची तपासणी करण्यासाठी पोलीस प्रशासन आहे. तसंच महिला पोलीस प्रशासन सुद्धा या ठिकाणी महिलांची तपासणी करण्यासाठी आहे. हो, हो. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार आणि कायदा बरोबर. सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये त्या अनुषंगाने हा एकच गेट नाही तर असे 6 गेट शिवाजी पार्कवर तयार करण्यात आले. बरं. त्या 6ही गेटवर अशाच प्रकारे व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे. मागच्या बाजूला VIP गेट आहे त्या ठिकाणी संपूर्णतः बॅरिकेडिंग केलेली आहे. तर मीनाताई ठाकरे यांचा जो पुतळा आहे त्याच्या मागचा जो मुख्य द्वार आहे जिथून अनेक मनसैनिक आतमध्ये येतील त्या ठिकाणी असे 6 विंग जे आहेत करण्यात आलेले आहेत, बरं, जिथून बरं. मनसैनिक आतमध्ये जातील आणि आतमध्ये जे ती बसण्याची व्यवस्था करतील. पण या अगदी सगळ्यात अजय. महत्वाचा मुद्दा आहे की महाराष्ट्रभरातून मनसैनिक जे ते या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे. आणि आज हे नेमकी राजगर्जना कुठल्या मुद्द्यावर आणणार हा महत्वाचा प्रश्न आहे. कारण की अगदी अजय, लोकसभा- कारण वेगवेगळे मुद्दे आहेत खरं तर गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये सुरू असलेले आणि सगळ्यांना खरं तर याचीच उत्सुकता आहे. खूप खूप धन्यवाद अजय, तुमच्या दोघांचे सुद्धा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.